मैदानाच्या आतमध्ये सामन्याला इथे सुरुवात होत आहे। फार मोठी लढत अखिल वैती समाज संस्था आणि वैती समाज उसरणी आयोजित क्रीडा महोत्सव 20-25 या स्पर्धेतील फायनलच्या अगोदरची फायनल। इथे पहिल्या चेंडूवर जोरदार अपील रेस केली गेलेली आहे। फलंदाज खेळाडू कक्षाच्या दिशेने जात आहे। गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर अर्थात अंचून भावेशचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत चांगलं राहिलं होतं। बघा एखाद्या विशिष्ट स्पर्धेमध्ये तुम्ही कसा स्टार्ट मिळवलेला आहे किंवा या अगोदर कशी कामगिरी केलेली आहे यातून तुम्हाला आत्मविश्वास नक्कीच मिळतो। परंतु या नंतरच्या सामन्यामध्ये म्हणजे जो सामना सुरू असतो त्या सामन्यामध्ये त्या अगोदरच्या कामगिरीचा तसाही काही त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तुम्हाला तुमचं पोटेन्शियल मैदानाच्या आतमध्ये योग्यरीतीने वापरता आलं पाहिजे। अंचू पुन्हा एकदा तयार। यावेळेस इथे फुललेंचा चेंडू ड्राइव्ह करता स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू मागे जातोय। क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेगला उपस्थित आहे। चेंडू अडवतात फेकी करतात एकदा फक्त आणि फक्त इकडे मिळत असलेली आपण बघू शकू। सभोवताली प्रेक्षक असताना मैदानाच्या आतमध्ये खेळणं ही अनुभूती फार वेगळी आहे आणि ती अनुभूती इथे अखिल वैती समाज संस्थेच्या वतीने त्याचबरोबर वैती समाज उसरणीच्या वतीने क्रीडा महोत्सवाच्या द्वारे या सगळ्या खेळाडूंना दिली जात आहे। त्याबद्दल आयोजक संयोजक यांचे आपल्याला कौतुक करा। इट्स नॉट अ जोक। ही खरं तर कोणती म्हणजे साधी गोष्ट नाही। त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजनाची गरज असावी लागते आणि तेच नियोजन या स्पर्धेमध्ये सगळ्यांच्या वतीने केलं जात आहे। सगळे सदस्य सक्रिय आहेत। रोशन तरे आणि त्यांची सगळी टीम इथे मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने या स्पर्धेला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत। डावखुऱ्याचा फलंदाज फुललेंचा चेंडू डीप ऑफ द क्रीज मध्ये जाऊन खरं तर उभा राहिला होता। प्रत्येक टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो। जो संघ चांगलं कामगिरी करतो त्या संघाला त्या खेळाडूला इथे प्रोत्साहन दिलं जात आहे। काय वातावरण बनलंय। आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स यालाच म्हणतात। श्रेयसाठीचा आणखी एकदा खोलात टाकलेला चेंडू डायरेक्टेड रिक्वायर्ड अनसक्सेसफुल अटेम्प्ट। इथे जर यष्ट्यांचा अचूक वेध घेता आला असता क्षेत्ररक्षकाला तर फलंदाज श्रेयसच्या समोर प्रचंड अडचणी वाढल्या असत्या। हे बघा ऑन स्क्रीन आपल्याला रिप्ले दाखवला जात आहे तो म्हणजेच प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी फलंदाजासाठी 200 आणि 500 अशा पद्धतीने अनुक्रमे बक्षीस आलेली आहेत। सनी चौधरी साहेब यांच्या वतीने यावेळेस इथे हा फटका फसलेला आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। पाठमोरे अवस्थेमध्ये झेल टिपणं अत्यंत कठीण। त्यात वाऱ्याचा वेग प्रचंड आहे। या क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत। ग्रेट लीडर बाय फिल्डर। One more wicket has to go. पाटी संघासमोर अडचणी वृद्धिंगत होत असलेल्या आपण बघतो। आणखी एकदा आपण ऑन स्क्रीन बघू शकतो कशा पद्धतीने फटका खेळला होता। फुललेंचा चेंडू होता। इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने तिकडे केला होता आणि चेंडू फार काळ हवेमध्ये होता। खरं तर त्या फिल्डरचा कौतुक करावं लागेल। चेंडू खाली आले त्याचबरोबर ज्या पद्धतीने पाठमोरे अवस्थेमध्ये त्याने झेल टिपला। मी पुन्हा एकदा विनंती करतोय श्री जगदीश नाईक, श्री प्रशांत नाईक आणि सौ प्राची नाईक यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि व्यास स्थानापन्न व्हायचं आहे। षटक संपलं ज्यामध्ये 2 धावा धावपलकर जोडण्यामध्ये यश मिळालं। फलंदाजी करत असताना सातपाटी ए संघाच्या फलंदाजांना त्याचबरोबर 2 गडी त्याने गमावलेले आहेत। हे सगळे प्रेक्षक आमचे ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत। अत्यंत चांगली खरं तर ही मॅच आहे। ज्या पद्धतीने आपण याची चर्चा केली होती या सामन्याची चर्चा या अगोदर जी छेडली गेली होती परंतु सुरुवात चांगली मिळाली गोलंदाजांना।
7 मिनिटं तब्बल इथे खर्च झालेली आहेत हे षटक पूर्ण करण्यासाठी. त्याचमुळे विनंती असेल, वेळेच्या बाबतीत तुम्हाला गांभीर्य राखणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. खेळ कोणताही असो, क्रिकेट असो अथवा कोणताही खेळ असो, त्याची दुसरी बाजू वेळेच्या बाबतीत जर शिस्तीची असेल तर प्रेक्षकांची दाद मिळत असते. खूप जास्त वेळ घेत आहेत गोलंदाजी करणारा संघ अर्थात मुरबे संघ. आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. षटक पहिलं संपलं, ज्यामध्ये 2 धावा धावपलकर जोडल्या आणि 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. फलंदाजी करत असताना सातपाटी ए संघाने दिशांत आणि त्याचबरोबर श्रेयश देव हे 2 फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित असलेले आपण बघत आहोत. प्रत्येक फलंदाजासाठी इथे चौकार षटकारासाठी बक्षीस अनाऊन्स झालेलं आहे. त्याचमुळे प्रत्येक चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. डोळसपणे मैदानाच्या आतमध्ये तो खेळावा लागेल. आव्हान प्रतिस्पर्ध्याचं तुम्हाला नेस्तनभूत करावं लागेल. अथांग सागर इथे समालोचन कक्षाच्या समोर आपण बघतो. जितका अथांग सागर आहे, प्रियाळ येत आहेत दुसरं षटक घेऊन. स्टार्किंग याला बॅटर लेफ्ट हँड श्रेयश देव. श्रेयश साठी आणखी एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी केली जाते, काठिण्य पातळी अधिक असणारी गोलंदाजी. क्षेत्ररक्षकावर मानसिक दबाव टाकला, त्याचमुळे दुसरी धाव इकडे घेण्यामध्ये यश मिळालं फलंदाजांना. 2 धावा आल्या. पलीकडची बाजू लगेचच तिकडे जल्लोष करत असताना आपण पाहिली. ज्यावेळेस गोलंदाजी चांगली होते, समालोचन कक्षाची उजवी बाजू इकडे खरं तर त्यांच्या पायांवर उभी राहते. त्यानंतर त्यांच्या वतीने जल्लोष केला जातो. अत्यंत चांगलं वातावरण, ट्रॅडिशनल रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. सातपाटी ए आणि त्याचबरोबर मुरबे ब संघाच्या वतीने हा सामना सगळ्या प्रेक्षकांसमोर आलेला आहे. मला असं वाटतं दुसऱ्या फेरीतील लढत आहे. या अगोदर या दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. त्यामुळे जिंकलेल्या सामन्याचं महत्व वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जात आहे. ही मॅच जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित होईल. आणखी एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी केली जाते, जीवघेणी गोलंदाजी, बोचरी गोलंदाजी, तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी. इथे गोलंदाज प्रियाच्या वतीने आपण बघत आहोत. श्रेयश देव सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबून ठेवणं अत्यंत कठीण काम आहे, परंतु तुम्ही किती मोठ्या फलंदाजाला थांबून ठेवू शकता. प्रेक्षक सभोवताली आपण बघतो. बाउंड्री लाईन जिकडे एंड होते त्याबरोबर प्रेक्षक उभे राहिलेले आहेत आणि जिथे प्रेक्षक आहेत तिथे सीमारेषा संपते असं म्हणायला हरकत नाही. 5 धावा धावपलकर 2 गडी आतापर्यंत बाद. प्रतिकूल परिस्थितीमध्ये डाव सापडलेला आहे सातपाटीचा. हे दोन्ही संघ मोठे आहेत. मुरबे संघ ही याच परिसरातील दादा संघ आहे. सातपाटीने गेले अनेक वर्षापासून चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. विशेषत्वाने आपल्या परिसराशी फक्त आणि फक्त मर्यादित न राहता, आपल्या तालुक्याशी जिल्ह्याशी मर्यादित न राहता जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये सातपाटी संघ मी अनुभवलेला आहे. त्यामुळे इथे प्रतिकार सातपाटीकरांच्या वतीने सुद्धा अपेक्षित आहे. सामना 4 षटकांचा आहे. लागोपाठच्या 4 षटकांमध्ये कोणत्याही एका संघाला इथे वर्चस्व दाखवता येणार नाही, हे मात्र निश्चित आहे. या वर्षी मुरबाडचा वर्ल्ड कप अर्थात धडाकेबाज स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये सातपाटी खेळण्यासाठी आली होती. पहिल्या फेरीमध्ये ते उत्तीर्ण झाले होते. दुसरी फेरी त्यांना तिकडे खरं तर गोरसई संघाच्या समोर विजय मिळवता आला नव्हता. श्रेयश देव, देवाचा धावा करावा लागेल सातपाटीकरांना, परंतु त्या देवालाही थांबवण्यामध्ये यश मिळाले गोलंदाजाला. इलेक्ट्रिफाईंग ऍटमॉस्फिअर. कधी कधी एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असताना शब्द हे माध्यम अपुरं पडतं. या परिस्थितीचं वर्णन करत असताना शब्द हे माध्यम निश्चितच अपूर्ण पडेल. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं, या क्रीडा महोत्सवाचं आयोजन आणि त्यातील अत्यंत मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये सातपाटी ए वर्सेस मुरबे बी. एक महत्वाची सूचना आहे, सामना संपल्यानंतर सामना कोणी जिंको मैदानाच्या आतमध्ये एकही समर्थक जाणार नाही. आयोजकांच्या वतीने सूचना. मागच्या बाजूने चेंडू. श्रेयश देवला सुद्धा धारातीर्थी पाडलेल्या प्रियाळने तिसरा चेंडू गोलंदाज प्रियालच्या वतीने फेकला जात आहे. स्टार्किंगला बॅटर सिद्धार्थ. सिद्धार्थने समोर खेळलेला फटका आहे, ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक डीप मधून.
एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचून चेंडू आडून फेकीपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. प्रत्येक धाबेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्यासाठी भाग पडलेला आहे गोलंदाज प्रियाळने. काय गोलंदाजी राहिली, दोन्ही गोलंदाजाने जीवघणी गोलंदाजी केली, कमी खर्चिक गोलंदाजी केली विशेषत्वाने. 8 धावा फक्त खर्च झालेले 2 गोलंदाजांच्या वतीने, 3 गडी बाद. या ठिकाणी सौभाग्य 2 षटकं संपली, 8 धावा धावपलकावर, 3 गडी बाद. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अंकुशचा वापर केला जात आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर गेले, तिथून खेचून मारण्याचा प्रयत्न. आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षाकडे जाईल. आठ धावा धावपलकावर आहे, 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघतो. 2 गोलंदाजी अत्यंत चांगली होत आहे. अंकुश तयार, स्विच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथेही उपस्थित. व्हॉट ए ग्रेट फिल्डिंग. अत्यंत चांगलं वातावरण इथे तयार झालेलं आहे. ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, समालोचन कक्षाच्या समोर असणारे प्रेक्षक जल्लोष करतायत. फलंदाजाने आणखी एकही मोठा फटका खेळलेला नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. सातत्य फार महत्वाचं आहे कोणत्याही गोष्टीमध्ये, आणि ते सातत्य इथे ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात मुरबे संघाच्या गोलंदाजाला. जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारून फलंदाजी करावी लागेल. चेक चेक सातपाटी वाडीवकरांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. ते मिळत आहे. जल्लोष करायचंय वाडीव संघाला, त्याने एक सामना जिंकलाय. चेक चेक 9 धावा धावपलकावर, 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहोत. 4 महत्वपूर्ण फलंदाज गमावलेले आहेत सातपाटीने. आणखी एक फुललेचा चेंडू. ही गोलंदाजी गोलंदाज करतायत की एखादी मशीन मैदानाच्या आतमध्ये सेट केलेली आहे, हे समजत नाही. काय गोलंदाजी केली जाते. सातत्याचं दुसरं नाव म्हणजे मुरबीकरांची गोलंदाजी. चेक चेक वाडीव ए विजय झालाय आणि मॅन ऑफ द मॅच चे मानकर ठरले ओमकार. 6 बॉल 16 रन. 6 बॉल 16 रन. ओमकार मॅन ऑफ द मॅच. मोठा फटका खेळलेला आहे. यावेळेस अंतर मिळेल का हे पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक इथेही चेंडू खाली, इथेही झेल. आणखी एक फलंदाज बाद. अर्धा संघ गारद सातपाटी याचा. माहीम ए संघ टॉस साठी यायचा समालोचन बॉक्स. उजव्या यष्टीच्या थोडे बाहेर कमिट झाले होते. फोर्सिबली प्लेड बाय बॅटर इन टू द एअर फॉर लॉंग टाइम अँड व्हॉट अ ग्रेट कॅच टेकन बाय दॅट फिल्डर. अत्यंत चांगला झेल तिकडे टिपण्यात आला. त्याचबरोबर 5वा गडी गमावलेले सातपाटीने. सातपाटीच्या समोर फक्त आणि फक्त इथे कसोटी आहे, हे प्रेक्षक आपण बघतो. वाडीवचे या अगोदर ते खर तर जल्लोष करत होते. भगवान जब देताय तो छप्पर फाडके देताय असं म्हणतात. चेक ओमकार मॅन ऑफ द मॅच. मी किरण टर यांना विनंती करेल की त्यांच्या शुभ हस्ते आपण ओमकार याला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे. खूप खूप टाळ्या ओमकार साठी. अभिनंदन. माहीम ए संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बघा, सातत्याने एकच सूचना देण्यासाठी भाग पाडू नका. मैदानाच्या आतमध्ये सामना महत्वाचा सुरू आहे. 10 धावा धावपलकावर, 5 गडी आतापर्यंत बास. 2.5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. जबाबदारीनिशी मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतात. काही नसण्यापेक्षा काही असणं कधीही चांगलं. त्यामुळे आता इथे 10 बनलेले आहेत. हे धावपलक 20-22 वर जर नेता आलं फलंदाजी करत असताना सातपाटीला, तर फायटिंग टोटल त्यांच्या पद्धतीने सेट केलं जाईल असं म्हणूया. अभिजित मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. सिद्धार्थ त्याच्या साथीने फलंदाजी करत आहेत. शेवटचा चेंडू अंकुशच्या वतीने. यावेळेस इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता फलंदाजाला, त्यामध्ये यश मिळालं नाही. कमी उंचीने चेंडू तिकडे त्याच्या शरीरावर आदळलेला आपण पाहिला. 3 षटकं संपतायत फक्त आणि फक्त. 10 धावा धावपलकावर, 5 गडी गमावलेले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना सातपाटी ए या संघाने साठी जायचंय मैदान क्रमांक 3 वर. 10 धावा धावपलकावर, 5 गडी बाद.
आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला जातोय. क्रिकेटमध्ये कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा जर वापर करता आला नाही तर तुम्हाला धावा मिळवणं कठीण बनतं. त्याचाच प्रत्यय आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. एखाद्या गोष्टीची एखादी सीमा असते, चुरशीची सीमा खरं तर बऱ्याचदा आपल्याला क्रिकेटमधील सामने दाखवत असतात. चांगल्या गोलंदाजीची सुद्धा हद्द झालेली असं म्हणायला हरकत नाही. एकही गोलंदाजाने खर्चिक गोलंदाजी केली नाही. आतापर्यंत 3 गोलंदाज वापरण्यात आलेले आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर अंशुने 2 धाबा खर्च केल्या, प्रियलने 6 खर्च केल्या, त्याचबरोबर अंकुशने 2 धाबा खर्च केल्या. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक अत्यंत दक्ष असलेले आपण बघतो. पाठबळ देता आलं पाहिजे तुमच्या गोलंदाजांना. 10 धावा धावपलकावर आहेत. 4थं षटक सुरू आहे. प्रेक्षकांची तुडुंब आणि अलोट गर्दी आपल्याला या क्रीडा महोत्सवासाठी पाहायला मिळते. खरं तर हाच एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व दूर पसरलेला विखुरलेला वैती समाज या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने एकत्रित येत आहे आणि आयोजकांच्या समोर ज्या पद्धतीने ज्या डोळसपणाने खरं तर या क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ते यशस्वी आयोजन झालेले असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत चांगला प्रतिसाद समाज बांधवांचा मिळतो. 11 धावा धावपलकावर 5 गडी बाद. चेक. मैदान क्रमांक 3 वर काही प्रेक्षक वर्ग खेळत आहे. त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी खेळायचं नाही. मैदान क्रमांक 3 वर आणि सातपाटी बी त्वरित जायचं आहे. सातपाटी बी माहीम ए संघ पोहोचलाय. सातपाटी ए लवकरात लवकर जायचं आहे. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, जल्लोष करताना मैदानात प्रवेश करू नका. 11 धावा धावपलकावर याही बेस यॉर्कर लेनचा चेंडू. काय गोलंदाजी होते. कधी कधी फलंदाजी करणारा फलंदाज एक गोष्ट लक्षात घेत असतो की पहिलं षटक चांगलं हाताळलंय, दुसरं षटक चांगलं झालं, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आक्रमकतेकडे वळू. परंतु इथे एकाही गोलंदाजाने ती संधी दिली नाही. नवीन गोलंदाज वापरण्यात आला क्रमांक 4 साठी, ज्याचं नावही नवीन आहे आणि त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. एक्स्ट्राच्या रूपाने 2 धावा त्याच्या वतीने खर्च केल्या गेलेल्या आहेत. 3.3 षटकांचा खेळ संपला. 12 धावा धावपलकावर. ज्या विशीची आपण चर्चा करत होतो ती विशी गाठण्यामध्ये इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळेल की नाही हे सुद्धा पाहण्याजोगं असणार आहे. प्रत्येक चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये काहीतरी विशेष घडत आहे. समथिंग स्पेशल. यावेळेस फटका चांगला वाऱ्याच्या वेगा बरोबर चेंडूला धाडलेला आहे. डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. मच नीडेड सिक्सर. स्वीकारणं ही एक वेगळी गोष्ट आहे. जबाबदारीचं योग्य निर्वहन करणं त्यापेक्षा फार वेगळी गोष्ट आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज उभे राहिलेले आहेत. अभिजित, आतापर्यंत अभिजितने 2 चेंडूंमध्ये 6 धावा धावपलकावर जोडलेले आहेत. 18 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. आणखी 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर सामना ऑन असेल. इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांकडे खरं तर खर्च करण्यासाठी 20-22 धावा असणं अत्यंत गरजेचं आहे. सातपाटी ए ची सुरुवात खरं तर तिकडे अडखळत झाली गेलेली आपण पाहिली. एका पाठोपाठ एक फलंदाज त्याने गमावले. एका पाठोपाठ एक फलंदाज ज्यावेळेस तुमचे बाद होत असतात त्यावेळेस धावपलक जे आहे ते व्हल्नरेबल बनतं. कधी कधी ते कुपोषित सुद्धा असतं. इथे धावपलकावर एकूण धाबा आपण पाहिल्या तर ते आहेत 18. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. गोलंदाज नवीनच्या वतीने. काय गोलंदाजी केली सगळ्याच गोलंदाजांनी. या अगोदर खरं तर मी उल्लेख केला होता 2 मोठे संघ ज्यावेळेस एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेस थ्रू आउट दी इनिंग कोणत्याही एका संघाला वर्चस्व प्रस्थापित करणं कठीण बनतं. 18 धाबा धावपलकावर. परंतु इथे आपण पाहिलं की गोलंदाजांचाच वर्चस्व राहिलेलं आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी या डावामध्ये करत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, मुरबी संघाच्या वतीने हे सगळे गोलंदाज आपण अनुभवलेले आहेत. शेवट कोण गोल करेल. यावेळेस आणखी एकदा कोलवट टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लेंथ हाताळण्यामध्ये यश मिळतं. 1 धाव खर्च झाले तरी गोलंदाज कमालीचे नाराज आहेत. अलीकडचं क्रिकेट आपण पाहिलं तर ते फलंदाजांनी गाजवलेलं क्रिकेट आपण अलीकडे बघत असतो. क्रिकेट अखिल वैती समाज संस्था आणि वैती समाज उसरणी आयोजित क्रीडा महोत्सव 2025. दुसरा डाव सुरू. पहिला चेंडू चॉप करतायत. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. प्रयत्न तर केला होता त्या क्षेत्ररक्षकाने परंतु डायरेक्ट हिट देता आली नव्हती. दुसरीचा प्रयत्न. यावेळेस काय घडलंय. नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये खरं तर क्षेत्ररक्षकाला यष्ट्या उद्ध्वस्त करता आल्या नव्हत्या. त्यानंतर दुसरीचा प्रयत्न फलंदाजाने केला. ताळमेळ तिथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना व्यवस्थितरित्या दाखवता आलं नाही आणि अतिरिक्त घाई केली गेली. अति घाई संकटात नाही. फलंदाज धावबाद.
त्यासाठी सगळ्याच परीने प्रयत्न करावे लागतात. क्रिकेटचं मैदान हे सुद्धा एक बॅटल फील्ड आहे. साम दाम दंडभेद. जेवणाची व्यवस्था झालेली आहे, जेवण चालू देखील आहे, पण ज्यांनी जेवण अजून ओळखलेलं नाही ज्यांचं, त्यांनी कृपया जेवून घ्यायचं आहे. लवकरात लवकर जेवून घ्यायचं आहे. जेवणाची वेळ आपली 12 ते 3च आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा, प्रत्येक सूचना गांभीर्याने घेत चला. 12 ते 3 मध्येच तुम्हाला फक्त इकडे भोजन दिलं जाणार आहे. त्याचमुळे त्याही वेळेचं पालन तुमच्या वतीने केलं जावं ही आयोजकांच्या वतीने महत्वाची सूचना आहे. एक गडी बाद, एक धाव धावपलकोर जोडली गेलेली आहे. 20 धावांचं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांमध्ये चेस डाऊन करायचंय मुरबी ब ला. सातपाटी ए चा पहिला डाव जर आपण पाहिला तर फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली होती. एखाद्या हजेरी पटावर हजेरी लावत असताना प्रत्येक फलंदाज खेळाडू कक्षाकडे जात असलेला आपण पाहिला. पुन्हा एकदा तोच मुद्दा, रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाज गमावलेले आहेत. त्याचमुळे धावफलक आपण पाहिलं की जे स्ट्रॉंग बनवता आलं नव्हतं. परंतु स्टील इट इज अ फायटिंग टोटल. क्रिकेटमध्ये फार मोठी अनिश्चितता असते. क्रिकेटचा गाभाभूत घटक आहे अनिश्चितता. ती ज्यावेळेस बाहेर येते त्यावेळेस भल्या भल्या पंडितांचे अंदाज सुद्धा फेल होतात. स्लॉक स्वीपचा फटका दरम्यान इकडे खरं तर खेळला गेलेले फलंदाजाच्या वतीने प्रोटेक्शन त्यासाठी अवेलेबल असलेले आपण बघतो. अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन गोलंदाजाला गोलंदाजी करता आली पाहिजे आणि ते चॅलेंज इथे स्वीकारावं लागेल गोलंदाज सुमितला. ज्या पद्धतीचं प्लॅनिंग या अगोदर आपण मुरबी संघ गोलंदाजी करत असताना पाहिलं होतं कर्णधाराच्या वतीने, प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूलतेकडे घेऊन जावं लागेल. हा सामना मोठा सामना आहे. जास्तीत जास्त प्रेक्षक या सामन्याबरोबर या मैदानाबरोबर जोडलेले आपण बघतो. बॅकफुटला ढकललेला आहे. फक्त आणि फक्त इथे दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. काय क्रिकेट खेळलं जात आहे. अप्रतिम, दर्जेदार, आकर्षक आणि खास क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघांच्या वतीने दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचंही कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने इथे सपोर्ट आपल्या संघाला ते देत आहेत. पहिलं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज आपण पाहिला सुमितच्या वतीने. आतापर्यंत धावपलकोर धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 3. एकूण धाबा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 20 धाबांचं टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. फार दूरवरून गोलंदाज येत आहेत. सुमित, रिदम चांगला मिळतो गोलंदाज सुमितला. इथे डायरेक्ट हिट आलेली आहे. पंच मात्र स्थिर आहेत. एक धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे काय घडलेलं आहे. सगळ्यात अगोदर स्ट्रायकिंग एंडला पहिली धाव पूर्ण की अपूर्ण हा प्रश्न आहे. तिथे पंच मात्र स्थिर होते. पंचांनी ती अपील खरं तर फेटाळून लावली होती. परंतु त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्यांदा हे घडलेलं आहे. दुसरी धाव पूर्ण करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वारंवार बाद होताना आपण पाहिलेले आहेत. यस सर. मुरबाज सी संघाचा कर्णधार मुख्य व्यासपीठा समोर यायचा आहे. मुरबाज सी. तीन धावा धावपलकोर, एक गडी आतापर्यंत बाद झालेला खरं तर आपण बघत आहोत. अंशू आणि अंकुश हे फलंदाज या अगोदर खेळपट्टीवर दाखल झालेले आपण पाहिले होते. पाहायचंय त्यातून अंशू परतलेले आहेत. त्यामुळे अंकुश खेळपट्टीवर उपस्थित आहेत. नवीन फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज दर्शक खेळपट्टीवर दाखल होत आहेत. या अगोदर एक रक्षक आम्ही पाहिले होते. आता इथे दर्शक दाखल होत आहेत. दर्शक अर्थात प्रेक्षकांना पसंतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 4 धावा धावपलकोर आहेत. 2 गडी गमावलेले फलंदाजी करणाऱ्या संघाने. 2 चेंडूचा खेळ शेष. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. गोलंदाज सुमितच्या वतीने. सातपाटीसाठी गोलंदाजी करणारा गोलंदाज सुमित. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अंकुश. यानंतरच्या चेंडूसाठी सज्ज. अंकुशने फुलटॉ चेंडूवर प्रहार तर केला. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने बिशेप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त एक धाव इकडे मिळेल. प्रत्येक चेंडू योग्य रीतीने हाताळणं ही फार मोठी जबाबदारी आता गोलंदाजाच्या समोर असलेली आपण बघत आहोत. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धाबा खर्च झालेले. 2 गडी गमावलेले आहेत फलंदाजी करत असताना मुरबे ब ने. फायनलच्या अगोदरची फायनल म्हणून या मॅचचं वर्णन होऊ शकतं.
कारण दोन्ही संघाचा विचार केला तर टेनिस क्रिकेट विश्वामधील नाबाजलेले दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. दोन वाघाची झुंज मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे प्रेक्षक वर्गाला अनुभवायला मिळत आहे. या अगोदरचा पहिल्या डावाचा विचार केला तर गोलंदाजी तीक्ष्ण राहिली होती. धारदार गोलंदाजीचा चांगला नमुना इथे खरं तर सादर करत असताना मुरबे संघाच्या गोलंदाजांना आपण पाहिलंय. परंतु इथे तोच प्रतिकार दिला जाईल का? ईट का जवाब पत्थर से असं म्हणतात हिंदीमध्ये, ठोसास ठोसा असं मराठीमध्ये म्हटलं जातं. जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल गोलंदाजांना. कमी खर्चिक गोलंदाजी करावी लागेल. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाजांना बाद करावे लागतील. यावेळेस खूप अधिक उंची या चेंडूवर आपण पाहिली. हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने केला होता. यापासून त्याला दूर राहावं लागेल, कारण तुमच्याकडे संरक्षण करण्याकरता फक्त 20 धावा आहेत. त्यामुळे प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये न दाखवता स्वतःचे पॅरामीटर्स जाणून गोलंदाजी करावी लागेल. 6 धावा धावपलकर 2 गडी बाद. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सुमित पुन्हा एकदा तयार असतील. स्टार्किंगला बॅटर दर्शकने रक्षात्मक पवित्रेने खेळून काढलेला खरं तर हा फटका आपण पाहिला, ज्यावर 1 धाव मिळते. दुसऱ्या षटकासाठी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा दर्शक येतील. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 7 आणि 2 गडी गमावलेले आहेत फलंदाजी करत असताना मुरबे संघाने. धन्यवाद. जस्ट चेक सर. सातपाटी संघाच्या वतीने दुसरं षटक लगेच सुरू कसं होईल याकडे लक्ष द्या. दिशांत क्रमांक 2चं षटक घेऊन आलेले आहेत. सात धावा बनलेले आहेत. 2 गडी आतापर्यंत खरं तर गमावलेले आहेत फलंदाजी करत असताना. फलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात मुरबे ब संघाने एक दिवसीय क्रीडा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये अलोट जनसमुदाय यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. लॉफ्टेड फटका होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. चांगली प्लेसमेंट इथे पाहायला मिळाली होती फलंदाजाच्या वतीने. अबे फ्रॉम दी बॉडी खेळले होते फलंदाज. ऑफसाइड मध्ये फटका खरं तर तिकडे प्लेस केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 2 धावा याच दरम्यान मिळत आहेत. प्रत्येक धाव सेलिब्रेट केली जाते. बऱ्याचदा टेनिस क्रिकेट विश्वाला या पद्धतीचं वातावरण मिळत नाही. 9 धावा आहेत धावपलकावर. चला सरावली संघ, सरावली संघाचा संघनायक मुख्य व्यासपीठासमोर यायचा आहे. सरावली संघ. किती गांभीर्य आहे या सामन्याचं समालोचन करत असताना प्रत्येक मिनिटाला एक नवीन माणूस समोर येतो आणि त्याच्या वतीने विचारलं जातं की किती धावा बनलेल्या आहेत, आणखी किती धावांची गरज आहे. 9 धावा धावपलकावर आहेत. 2 गडी गमावलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाने. दिशांच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. दिशांतला कमी खर्चिक षटक हाताळावं लागेल. त्याचबरोबर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवावं लागेल. चेक. सरावली फायनल कॉल असेल आपल्याला. सरावली संघ वाडीव ए आलेला आहे. कर्णधार सरावली संघ मुख्य व्यासपीठासमोर. कर्णधार चेक. ज्या ज्या सूचना इथे मिळत आहेत त्या सूचनांना योग्य रीतीने खरं तर प्रतिसाद मिळणं सुद्धा गरजेचं आहे. हुक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पंचांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या चेंडूची दिशा अत्यंत चांगली आहे. डाव्या यष्टीवरून चेंडू मागे निघून गेला होता. अपील तर रेस केली जात आहे. दोन्ही पंच आता यावेळेस संगत मत करत असताना या चेंडूला वाईट ठरवत आहेत. अतिरिक्त 1 धाव धावपलकावर जोडली जाईल. या वाईट बरोबर धावपलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 1.1 षटकाचा केस संपलेला आहे. आणखी 10 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. हे आमचे प्रेक्षक इथे दाखवले जात आहेत. अत्यंत खुश आहेत. सगळे आनंदी प्रेक्षक आहेत. दहा धावा धावपलकावर आहेत. 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार झालेला आपण बघतो. स्ट्रायकिंगला बॅटर दर्शक. या अगोदरच्या डावामध्ये गोलंदाजी चांगली राहिली होती दर्शकची. या अगोदर एक प्रेक्षणीय फटका सुद्धा त्याने खेळलाय. रक्षात्मक रीतीने खेळतोय. शहाणपणाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. क्रिकेटमध्ये फलंदाजाला फक्त आणि फक्त आक्रमकतेने खेळावं लागतं का? तर नाही. आक्रमकतेला संयमाची जोड सुद्धा द्यावी लागते आणि तीच संयमाची जोड इथे खरं तर फलंदाज दर्शक देतोय.
बघा प्लेन दूध पिणं वेगळं आणि त्यामध्ये साखर टाकून पिणं वेगळं. दुधामध्ये साखर पडली की त्याची गोडी वाढते. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेला संयमाची जोड मिळाली की त्या फलंदाजाचा डाव मोठा बनत असतो. ज्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात मिळते त्यावेळेस तुमच्याकडून मोठा डाव येणं अपेक्षित आहे. संघहित जपणं अत्यंत गरजेचं असतं. 11 धावा आहेत धावपलकावर, 9 धावांची आणखी गरज आहे. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात मुरबा बला. चेक. चला सरावली संघाचा कर्णधार मुख्य व्यासपीठासमोर यायचा आहे. सरावली संघाचा कर्णधार वाडीव ए संघाचा कर्णधार आलेला आहे. अगट क्वार्टर फायनल आपण पाहतोय. वाडीव ए वर्सेस सरावली. मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. सरावली फायनल कॉल असेल. सरावली संघ कर्णधार. अपील रेस झालेले मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. ऑन स्क्रीन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग खरं तर ठरणार आहे. काय घडलेलं आहे नेमकं मैदानाच्या आतमध्ये. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद आहेत. फार मोठं डिव्हिएशन खरं तर त्या चेंडूवर आपण पाहिलं. चेंडूपैचा संपर्क आला होता. ठीक एज तिकडे लागलेली आपण पाहिली. चांगला झेल तिकडे टिपण्यामध्ये यश मिळालं. क्षेत्ररक्षकाला फलंदाज बाद झाले. एकूण 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. चला सरावली संघ फायनल कॉल. सरावली संघ टॉस साठी यायचा आहे. सरावली वाडीव ए संघाचा कर्णधार आलेला आहे. सरावली नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पेनलाइजला सामोरं जावं लागेल. सरावली संघ फायनल कॉल असेल. सरावली संघ फायनल कॉल. 11 धावा धावपलकावर 3 गडी गमावलेले आतापर्यंत आपण बघतो. सामना अत्यंत मोठा आहे. चुरशीचा सामना, रंगतदार सामना व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. खरं तर तुम्ही एखाद्या विशिष्ट संघाचे जर समर्थक असाल तर तुमच्या संघाचीच कामगिरी चांगली व्हावी असं तुम्हाला वाटतं. मग तुमचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील तर त्यांच्या प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार यावा असं तुम्हाला वाटतं. तुमचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील तर प्रत्येक चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज ढेर व्हावा असं तुम्हाला वाटतं. परंतु त्रयस्थ प्रेक्षकांचा जर विचार केला तर त्रयस्थ प्रेक्षकांना चुरशीची मॅच आवडत असते आणि त्याच पद्धतीने हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल का हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे. 11 धावा धावपलकावर 3 गडी गमावलेले आहेत. नवीन फलंदाज सुयोगने आले इम्प्रोवाइज फटका खेळला. व्हॉट अ ग्रेट कॅच. अत्यंत चांगला दर्जेदार झेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही हार स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही हारलेले नसता. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केली जाते सातपाटी एच्या गोलंदाजांच्या वतीने आणि क्षेत्ररक्षकांची त्यांना तितकी चांगली साथ. आणखी एक फलंदाज बाद. इथे केला जात आहे. 2 वाघांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. दोन्ही संघ तुल्यबल. दोन्ही संघांकडे मॅच विनर खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये फार मोठी नावं टेनिस क्रिकेट विश्वातील. तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं योग्य वेळेला योग्य उपयोजन करता येणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानाला स्थळ आणि काळ आणि वेळ याची सापेक्षता नसावी. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमचं ज्ञान योग्य रीतीने वापरलं की तुमचं कॅरेक्टर शो होत असतं, रिव्हील होत असतं. क्रिकेटच्या सामन्याचा विचार केला तर दबाव हा असा घटक आहे जो रथी महारथींना ढेर करत असतो. या सामन्यामध्ये नेमकं तेच घडणार आहे. दबावाचं व्यवस्थापन जो संघ योग्य रीतीने करेल तो संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरेल. आतापर्यंत आपण बघतो 11 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. यावेळेस हा फटका हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण तर झालंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला. याच दरम्यान 2 धावा पूर्ण. चौकार षटकाराप्रमाणेच प्रत्येक धाव सेलिब्रेट केली जात आहे. 13 धावा धावपलकावर 4 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. आणखी 7 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे. गोलंदाजाने इथे हा चेंडू जर निर्धाव फेकला तर येणाऱ्या गोलंदाजांकडे 7 धावांचं कुशन असेल. दिशांचं हे षटकाचा जर आपण विचार केला तर त्याने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. शेवट कोणाच्या वाट्याला जाईल. गोलंदाज यावेळेस एखादा निर्धाव चेंडू फेकतील की फलंदाज अधिकच्या धावा जमवतील. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे एकही उपस्थित नाही. अंतिमतः प्रयत्न तर झालेत. याच दरम्यान 2 धावा पूर्ण. जीवाची बाजी मैदानाच्या आतमध्ये लावली जाते दोन्ही संघांच्या वतीने.
12 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. 12 मध्ये 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात मुरबा संघाला. प्रेक्षक वर्ग इथे या सामन्याचा आनंद घेत आहे. झाले बहु होतीलही बहुपरी या समहा. या अगोदर टेनिस क्रिकेट मध्ये अनेक सामने तुम्हाला चुरशीचे पाहायला मिळालेले असतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्या सामन्याचं महत्व काहीतरी वेगळंच आहे. बारा चेंडू आणि 5 धावा. कृपया कोणी मैदानाच्या आत जाऊ नये, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कृपया कोणीही मैदानाच्या आत जाऊ नये. सामना स्टार्ट आहे. आपल्या समोर ग्राउंड आहे. गोल सर्कलच्या बाहेर किमान तरी 1 फूट अंतरावर मागे राहा, जेणेकरून कोणाला खेळाडूला त्रास होणार नाही. स्पर्धेची चर्चा सर्वदूर आपल्याला पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेट विश्वाची उंची वाढवणारी ही स्पर्धा येथे आयोजित केली गेलेली आहे. अखिल वैती समाज संस्था आणि वैती समाज उसरणी यांच्या संयुक्त विद्यमाने. बघा, तुम्ही जर स्वप्नात वाघ मारला तर तुम्ही शिकारी बनत नसता. तुम्ही जर स्वप्नामध्ये प्लेन चालवलं तर तुम्ही वैमानिक बनत नसता. त्याच पद्धतीने स्पर्धा फक्त चर्चेपुरता मर्यादित असून चालत नाही. त्या स्पर्धेला प्रत्यक्ष रूपामध्ये आणावं लागतं. बोले तैसे चाले त्याची बंदाबी पावले असं म्हटलं जातं. या सगळ्या आयोजकांचं पुन्हा एकदा त्यासाठीच कौतुक करावं लागेल. या स्पर्धेचं दर्जेदार, दिमागदार आणि आकर्षक आयोजन इथे त्यांच्या वतीने केलं गेलेलं आहे. जोरदार टाळ्या एकदा आपल्या आयोजकांसाठी. 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. आणखी पॉझिटिव्हिटी इथे दाखवली जाते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. पराभव समोर असताना तुम्ही दाखवलेला निर्धार अत्यंत महत्वाचा आहे आणि तीच सामर्थ्याची खरी परीक्षा असते. संघर्षाच्या वेळी सामर्थ्य तुम्हाला दाखवायचं असतं. 11 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. खर तर इथे मला असं वाटतं सामना सातपाटी ए आणि मुरबीच्या या 2 संघात जर नसता दरम्यान तर फलंदाजाने एखादा षटकार किंवा चौकार खेळून सामना संपवला असता. परंतु इथे ते मान्य नाही. इथे प्रत्येक पाऊल डोळसपणे टाकलं जात आहे. प्रत्येक पाऊल शहाणपणाचं टाकलं जात आहे. आणखी एकदा चांगला चेंडू फ्रंट लेग पुढे सरसवला होता. त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्णय क्षमतेचा कस मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे ठरवणं आपल्या हातामध्ये असतं. 16 धावा आहेत. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 4 गडी बाद झालेले आहेत आणि 4 धावांची आणखी गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष. दहा चेंडू 4 धावा. यावेळेस इथे फटका अत्यंत चांगला स्विचचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले, परंतु चेंडू अडवता आला नाही. याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे मुरबी ब संघाने. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.